नमो बुद्धाय. बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. मागील भागामध्ये आपण धर्म पुस्तके प्रमादातीत आहे असे मानणे म्हणजे अधर्म आहे हे बघितले. आज आपण पाहणार आहोत भाग 5. सधम्म म्हणजे काय. 1. मनाची मलिनता दूर करणे. एकदा तथागत हे श्रावस्तीस वास करीत असताना कौशल राजा प्रसेनजित त्यांच्या निवासस्थानी आला आणि आपल्या रथातून उतरून भक्तिभावाने तो त्यांच्या सानिध्य गेला. सकाळी नगरात प्रवेश करून आपले आदरातिथ्य स्वीकारावे असे त्याने तथागताला विनवले. यामध्ये त्याचा हेतू लोकांना भगवान बुद्धाचे सर्वोत्तम दर्शन घडावे, त्याचा धर्म कळावा, त्याच्यावर श्रद्धा बसावी हा होता. भगवान बुद्धाने त्याचे आमंत्रण स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सर्व भिक्खू संघासह नगरात प्रवेश केला आणि चौरस्ते ओलांडून पूर्वनियोजित स्थानी येऊन विराजमान झाला. भोजन संपल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर एका मोठ्या श्रोता समूहासमोर त्याने धर्म उपदेशाला प्रारंभ केला. त्यावेळी त्या श्रोतावृंदात 2 व्यापारी त्याचे भाषण ऐकत होते. त्यापैकी एक मनात विचार करू लागला, असल्या धर्मसिद्धांताचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडवून आणावा यात राजाचे किती थोर शहाणपण दिसते. किती सर्वव्यापी आणि शोधक बुद्धीचे सिद्धांत आहेत हे. दुसऱ्याच्या मनात विचार आला, असल्या माणसाला धर्मोपदेशक करायला आणणे यात राजाचा किती मूर्खपणा आहे. गाय जे वाहन ओढीत असते त्याला बांधलेले वासरू गायीच्या मागून जाते आणि जात असताना हंबरत असते. त्याप्रमाणे भगवान बुद्ध ह्या राजा मागून जात आहे. ते नगर सोडल्यानंतर ते दोघे व्यापारी ज्या सराईमध्ये उतरले होते तेथे एकत्र आले. मद्यपान करीत असताना जो व्यापारी भला होता त्याला चातुर महाराजिक देवतांनी संयमित आणि संरक्षित ठेवला. उलट दुसरा मात्र पिशाच्याने पिसाळल्याप्रमाणे एकसारखा पीत होता. शेवटी झोप आल्याने तो गुत्त्याच्या जवळच्या रस्त्यावर पहुडला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पहिल्या व्यापाऱ्याच्या गाडीखाली तो रस्त्यावर पडलेला व्यापारी सारथ्याला न दिसल्यामुळे चिरडला गेला आणि मरण पावला. पहिला व्यापारी एका दूर देशात आला असताना त्या देशाच्या एका पवित्र अश्वाने त्याच्या पुढे गुडघा वाकविल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याला सिंहासनाधिष्ठित करण्यात आले. त्यानंतर या आपल्या जीवनाला मिळालेली ही विलक्षण कलाटणी मनात आणून तो भगवान बुद्धाकडे गेला आणि आपल्या देशात येऊन आपल्या प्रजेला उपदेश करण्यासाठी त्यांना आमंत्रण दिले. त्यावेळी त्या जगवंदनीय बुद्धाने त्या दुष्टबुद्धी व्यापाराच्या मृत्यूचे आणि त्या सद्बुद्धी व्यापाऱ्याच्या भरभराटीचे कारण त्यांना सांगितले आणि म्हटले, मन सर्वाचे मूळ आहे. मन हे स्वामी आहे. मन हे कारण आहे. मनात दुष्ट विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि कार्य ही दुष्ट बनतात. पापोद्भव दुःखे. ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा करीत असतात. मन हे सर्वाचे मूळ आहे. तेच आज्ञा करते आणि तेच घटना घडवून आणते. मनात सदिचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्य दोन्हीही चांगली असतात आणि अशा सदाचारापासून उद्भवणारे सुख पदार्थाच्या सावलीप्रमाणे सदोदित त्या माणसाच्या मागे जात असते. हे शब्द ऐकून राजा, त्याचे प्रधान आणि इतर असंख्य लोकांनी भगवान बुद्धाची धम्मदीक्षा ग्रहण केली आणि ते त्याचे शिष्य झाले. यापुढे आपण पाहणार आहोत जग हे धम्मराज्य बनविणे. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.